संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातचं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेलं हे ऑफिस, खरं तर या ऑफिसमध्ये फक्त तांत्रिक विधीच नाही तर प्रॉपर्टी डीलर आणि डेव्हलपर्सचे कामं देखील केले जायचे। कॅप्टन खरात हा या ऑफिसमध्ये बसून आपल्या भक्तांना इथेच बोलवायचा, याच ठिकाणी तो त्यांना भविष्यही सांगायचा, आपल्याकडचे मौल्यवान खडे देखील या ठिकाणी त्यांना विकायचा। आणि एवढंच नाही तर राज्यभर त्याचे जे काही एजंट होते, जे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे, त्यांच्या मीटिंग देखील याच ओकस प्रॉपर्टीजच्या कार्यालयात व्हायचे। याच ठिकाणी कॅप्टन खरात यानं संपूर्ण जिल्ह्याभरातच नाही तर राज्यभरात आपल्या जागा जमिनींची माया जी आहे ती जमवल्याचं देखील आता समोर येऊ लागलेलं आहे। याच कार्यालयाला गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून टाळं लागल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतो। इथे जर तुम्ही बघितलं तर इथे या कार्यालयाला इथे कुलूप लावण्यात आलेलं आहे। या भागात जे कोणी लोक राहत आहेत किंवा जे दुकानदार आहेत त्यांची बोलण्याची अद्यापही हिंमत होत नाही आहे। मात्र इथल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की जवळपास गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून हे कार्यालय बंदच आहे। कदाचित भोंदूबाबा अशोक खरातला या गोष्टीची जाणीव झाली असावी की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अडचणीत सापडणार आहोत आणि त्यामुळे त्यांनी हळूहळू करून आपले सगळे दुकानं हळूहळू बंद करायला सुरुवात केली आणि त्याचाच भाग म्हणून ओकस प्रॉपर्टीजचं हे कार्यालय जे आहे ते गेल्या 7 महिन्यांपासून बंद करण्यात आलं। अर्थात या सगळ्या कार्यालयामधला जो डेटा आहे, जे काही CCTV फुटेज आहेत किंवा इथले जे कागदपत्र आहेत ते मात्र पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता नेमका इथला प्रकार काय हे देखील आता समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।